वादळ, सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस कोसळणार. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलाय? हवामान विभागाने नेमके काय अलर्ट जारी केलेत सगळं जाणून घेऊ. उन्हामुळे त्रस्त झालेल्या अनेक जिल्ह्यांना पावसामुळे आता दिलासा मिळणार आहे. 15 तारखेनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान घसरलं असून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. पावसासाठी अनुकूल वातावरण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तयार झालं होतं. त्यामुळे वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने याआधीच दिला होता. आता पुढचे काही दिवस राज्यामध्ये कसं वातावरण असेल, पावसाचा इशारा नेमका कुठे देण्यात आलाय, वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा पाऊस नेमका कुठे पडेल, सगळं जाणून घेऊ. सॅटेलाइट इमेजनुसार कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल असं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे हे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या जवळ सरकत आहे आणि त्यातूनच येत्या काही दिवसात राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांना विजा, तुरळक ठिकाणी गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. आता IMDने जारी केलेल्या मॅप्सनुसार नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने काय इशारा दिलाय ते सुद्धा जाणून घेऊयात. 17 तारखेला विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलाय. विदर्भामध्ये गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांना येलो अलर्ट आहे. त्याचबरोबर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या भागांमध्ये सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलाय. विजांसह या भागांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि त्याचबरोबर अहिल्यानगर, पुणे, सातारा या भागांमध्ये सुद्धा, कोल्हापूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असेल आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. 18 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाच आहे, पण या पावसामध्ये वाढ होईल असं सुद्धा इथे दिसतंय. 18 तारखेच्या मॅपनुसार विदर्भ, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, त्याचबरोबर हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. विजांसह या भागांमध्ये पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल आणि काही ठिकाणी पाऊस सुद्धा पडू शकतो. पालघर, ठाणे, संभाजीनगर, जालना, नाशिक या भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असेल. 19 तारखेला राज्यातील जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, संभाजीनगर, त्याचबरोबर सातारा, पुणे, रत्नागिरी, रायगड, ठाणे, लातूर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या सगळ्याच भागांमध्ये येलो अलर्ट आहे. म्हणजेच विजांसह, मेघगर्जनेसह या भागांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. 19 तारखेला सगळ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 19 तारखेनंतर पावसाचा जोर ओसरू शकतो असं चित्र इथे दिसतंय. 20 तारखेला फक्त भंडारा, चंद्रपूर आणि गोंदियामध्ये येलो अलर्ट आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल तर तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस बरसू शकतो. 21 तारखेला कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली नाहीये. त्यामुळे 20 तारखेनंतर महाराष्ट्रातील तापमान पुन्हा एकदा वाढू शकतं, पण उष्णतेची लाट ही 20 तारखेपर्यंत कमी असणार आहे आणि त्यानंतर तापमानामध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. तुमच्या भागामध्ये सध्या काय वातावरण आहे, तिथे कशा प्रकारची परिस्थिती आहे, तुमच्या भागात सध्या पाऊस पडतोय का, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.